आज गणपती विसर्जन आणि राज्यातील एकमेव गणपती विसर्जन होत असेल तर ते चिखली येथील आदर्श विद्यालयामध्ये आपण बघू शकतो की गेल्या 42 वर्षाची ही परंपरा आहे आणि 42 वर्षाची परंपरा ही चालत आलेली असून अतिशय सुंदर असे देखावे या आदर्श विद्यालयामध्ये या ठिकाणी साजरे केले जातात। कुठल्याही पद्धतीचा डीजे नाही, कुठल्याही पद्धतीचा धांगडधिंगा नाही, मात्र कला संस्कृती जोपासत या ठिकाणी आदर्श विद्यालयाची ही मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी निघत असते आणि आज या ठिकाणी आदर्श विद्यालयाची ही गणपती विसर्जनाची मिरवणूक आहे। या मिरवणुकीमध्ये जवळपास 100च्या वरती देखावे, विविध प्रकारचे देखावे या ठिकाणी साजरे करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये हा महत्त्वाचा आणि आकर्षित करणारा देखावा जो आहे तो महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भातला यावेळी प्रथमच कुटे सर यांनी हा एक देखावा, सुंदर असा देखावा या ठिकाणी साजरा केलाय। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय नेमकं या देखाव्याचं स्वरूप आहे, कशा संदर्भात हा देखावा असणार? नमस्कार सर, आपण सर्व जाणता की संपूर्ण भारतभर सामान्य महिलेपासून अति उच्च शिक्षित महिलांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार संपूर्ण भारतामध्ये गेल्या काही काळामध्ये आपण पाहत आहोत। तर महिलांना आता खऱ्या अर्थानं माँ काली बनण्याची वेळ निर्माण झालेली आहे आणि केवळ महिलांनी नाही तर पुरुषांनी सुद्धा मुखी केवळ रामाचे नाम नसून आपल्या मनात, आपल्या वागण्यात राम आणि कृष्ण असावा असं आम्हाला या देखाव्याच्या माध्यमातून दाखवायचंय। या स्वतः पाऊल उचलल्याशिवाय महिला स्वतःचं रक्षण करू शकणार नाहीत। त्यांना माँ कालीचा अवतार घेणे ही काळाची गरज निर्माण झालेली आहे। धन्यवाद। नक्कीच। तर हे होते कुटे सर, ज्यांनी हा सुंदर असा देखावा या ठिकाणी साजरा केला जेणेकरून महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराला या ठिकाणी वाचा फोडण्यात येईल। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला या ठिकाणी वाचा फोडण्यासाठी त्यांनी महाकाली बनण्याचे या ठिकाणी आवाहन या देखाव्याच्या माध्यमातून केले। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।